तर अंमली पदार्थ विरोधी सेलचे पोलीस आयुक्त नवनाथ ढवळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी। मी जे व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवणार आहे ते पाहून तुम्हाला असं वाटेल की मी कुठल्यातरी केमिस्ट्री लॅबमध्ये उभा आहे, पण ही केमिस्ट्री लॅब नाहीये, ही आहे तर हे आहे अँटी नार्कोटिक सेलचं कार्यालय। आणि या कार्यालयामध्ये हे सगळं जे साहित्य हे साहित्य एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी वापरलं जातं। आणि अँटी नार्कोटिक सेलने खरं तर खूप मोठी कारवाई मुंबईत केलेली आहे आणि एका 23 मजलीय इमारतीमध्ये असणाऱ्या एका फ्लॅटमधून हे सगळं साहित्य ते जप्त केलं। आपण पाहू शकतो पिस्तल देखील आहे। आणि आपल्यासोबत स्वतः नवनाथ ढवळे सर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। सर, इतकी मोठी कारवाई केली, नेमकं काय काय सापडलेलं आहे, कुठे नेमकी कारवाई करण्यात आली आहे? एएनसी कांदिवली युनिटला काही गोपनीय माहिती मिळाली होती की आग्रीपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील एका यासिन टावर आहे, त्या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये हे मॅफॅड्रॉन नावाचं ड्रग जे आहे ते बनवलं जात आहे। त्या अनुषंगानं सापळा रचण्यात आला आणि त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला आणि सदर छापा कारवाईमध्ये सदर ठिकाणी छापा टाकला असता एकूण 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्या 3 आरोपी पूर्ण जे काही फ्लॅट आहे तो सर्च केला असता त्या ठिकाणी पूर्ण मॅफॅड्रॉन बनवण्याचं जे काही साहित्य आहे ते साहित्य आणि काही रॉ मटेरियल जे केमिकल्स त्या ठिकाणी वापरले जातात आणि एकूण तयार लिक्विड एमडी आणि क्रिस्टल एमडी असं एकूण 14 किलोचं मॅफॅड्रॉन त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेलं आहे की ज्याची बाजारामध्ये किंमत अराउंड 50 कोटी इतकी आहे। सदर ठिकाणाहून एक पिस्टलसुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच 19 राऊंड्स हे सुद्धा त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की अँटी नार्कोटिक्सने मोठी कारवाई केलेली आहे आणि लाखोंचा कोटींचा खरं तर हा जो मुद्देमाल आहे हा सध्या जप्त करण्यात आलेला आहे। आरोपींना सध्या पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि लवकरच संपूर्ण प्रकाराचा जो आहे तो तपास होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई।